निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात जनआंदोलन तीव्र, निर्णायक टप्प्यात संघर्ष। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील मौजे खडका येथे सुरू असलेल्या निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पाविरोधात बुडीत क्षेत्रातील जनतेचा संताप उफाळून आला असून आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे। राष्ट्रीय किसान मोर्चा, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, भारत मुक्ती मोर्चा, इतर सहयोगी संघटनांनी एकत्र येत व्यापक आंदोलनाची घोषणा केली आहे। अनियमिततेचे गंभीर आरोप, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। विशेष म्हणजे पेसा कायद्याअंतर्गत ठराव मंजूर केला असतानाही प्रशासनाने काम सुरू ठेवले आहे, त्यामुळे लोकशाही प्रक्रियेचा अवमान होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे। आंदोलकांच्या मते प्रकल्प राबविताना अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे उल्लंघन होत आहे, ज्यामध्ये पेसा ॲक्ट 1996, SIA, DPR आणि LARR ॲक्ट 2013 यांचा समावेश आहे। या कायद्यानुसार ग्रामसभेची संमती, सामाजिक परिणामांचा अभ्यास, सविस्तर प्रकल्प अहवाल तसेच योग्य मोबदला व पुनर्वसन अनिवार्य असताना हे पूर्णपणे पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। आंदोलनाचे मुख्य आक्षेप म्हणजे ग्रामसभेच्या ठरावाची अवहेलना, शेतकऱ्याच्या जमिनी संपादनासाठी दबाव, पुनर्वसन व पुनर्स्थापना अपूर्ण, प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसादाचा अभाव। यामुळे आंदोलकांनी सांगितले की जमीन ही फक्त माती नसते, ती शेतकऱ्याची आई आणि पुढील पिढ्यांचे भविष्य असते। या शब्दात त्यांनी आपल्या लढ्याची तीव्रता अधोरेखित केली आहे। 4 टप्प्यात आंदोलनाची रूपरेषा आंदोलकांनी व्यक्त केली असून आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी 4 टप्प्यांची योजना जाहीर करण्यात आली आहे। 13 ते 15 मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन, 23 मार्च राज्यभर निषेध रॅली, 10 एप्रिल राष्ट्रीय महामार्ग 361 वर रास्ता रोको आणि 23 एप्रिल महाराष्ट्र बंद असा आंदोलनाचा टप्पा असणार आहे। आता राज्याचे लक्ष 23 मार्चच्या निषेध रॅलीकडे लागले असून या आंदोलनाच्या पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।